झी 24 तास एक पाऊल पुढे। गृहमंत्री आर पाटील यांनी आज मुंबईतल्या चर्चगेट स्टेशनला भेट देऊन सुरक्षेची पाहणी केली। यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे। गृहमंत्री आर पाटील यांनी आज चर्चगेट स्टेशनला येऊन महिलांच्या सुरक्षेसंदर्भात जानकारी घेतली, महिलांशी चर्चा केली आणि सुरक्षेचे काय प्रश्न आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आता तुम्ही काय महिलांशी चर्चा केलीत आणि काय वाटतं, महिलांना सुरक्षित वाटतं मुंबईत? ज्या महिला रोज रेल्वेने प्रवास करतात त्यांना रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित वाटतो का याची मी त्यांच्याकडून स्वतः माहिती घेतली। अनेक महिलांनी समाधान व्यक्त केलं आहे, तर काही महिलांनी रात्रीच्या वेळी गार्ड डब्यामध्ये नसतो अशाही पद्धतीची तक्रार केलेली आहे। विशेषतः महिलांची मुख्य तक्रार आहे की जे हॉकर्स महिलांच्या डब्यामध्ये येतात त्यांचाही त्यांना त्रास होतो। या पुढच्या काळामध्ये एकही पुरुष हॉकर महिलांच्या डब्यामध्ये दिसणार नाही याची दक्षता घेण्याचा अधिकार आणि सूचना मी पोलिसांना दिलेली आहेत। अबा प्लॅटफॉर्मवर जी मुलं उभी असतात त्यांच्याकडून छेडछाडीच्या घटना घडतात, अपशब्द वापरले जातात महिलांसंदर्भात, त्या संदर्भात काय सूचना पोलिसांना? महिलांनी समाधान व्यक्त केलं की महिलांच्या डब्यासमोर पोलीस नेहमीच उभा असतात। मग होमगार्ड असेल किंवा रेल्वेचा पोलीस असेल किंवा आपल्या पोलीस दलातला कर्मचारी असेल, प्रत्येक रेल्वे डब्याजवळ म्हणजे महिला जिथून ज्या डब्याने प्रवास करतात त्यांच्याजवळ गार्ड आपण ठेवतो। जर कुठं नसेल तर तोही ठेवण्याची सूचना केली जाईल। निश्चित रेल्वेतील महिलांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी गृहमंत्र्यांनी आज रेल्वे स्टेशनला भेट दिली आणि प्रामुख्याने रेल्वेच्या डब्याचे फेरीवाले फिरतात त्यांच्यावर आता निर्बंध आणण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना केलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक बातुसे, झी 24 तास मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।